श्री स्वामी समर्थ सर्वांना. भारतीय जीवनात समरस झालेले सीतेसारखे रत्न नाही. प्रत्यक्ष लक्ष्मीने भगवान विष्णूंच्या बरोबर पाताळातून वर येऊन पृथ्वी दुभांगून हा अवतार घेतलेला आहे. पृथ्वी दुभांगूनच अवतार समाप्ती केलेले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या महापराक्रमी अवतारात अनुसयानंतर एक आगळे वेगळे असे हे रूप लक्ष्मीने धारण करून सर्व विश्वाला सतत आदर्शभूत असे चिरंतर व शाश्वत प्रतिकारात्मक रूप धारण केलेले आहे. भारताच्या सर्व भूमीची मालकीण ऋषिकन्या, रामाची पत्नी, रावणाची बंदिवान, एकदा नव्हे दोनदा वनवास, आनंदापेक्षा दुःख व लोकपवाद यांनाच तोंड देण्यात आयुष्य घालविले. फार थोडे दिवस महाराणी व जास्त काळ वनवास, सुखापेक्षा अनंत पटीने दुःख भोगणारी व या दुःखातही श्री प्रभू रामचंद्रांच्या उज्ज्वलतेचे सतत चिंतन करणारी, व्यासांनी द्रौपदीचे केलेले वर्णन व वाल्मिकीने सीतेचे केलेले वर्णन यात सीतेचे कर्तबगारी अधिक आहे. ज्या भूमीतून सीतामाई आल्या त्याच भूमीत त्या पुन्हा परत गेल्या. साक्षात लक्ष्मीने हे दिव्य केल्यामुळे या भूमीला भारतभूमी असे म्हणतात. शेती व शेत हा सीता नावाचा अपभ्रंश आहे. संबंध भारतातील शेतकरी हा शेतातील पीक तयार झाल्यावर थोडा भाग राखून ठेवून सीतामाईस नैवेद्य करतो व थोडा भाग तसाच शेतात अर्पण करतो. दर चैत्र शुद्ध प्रतिपदेला शेतात खड्डा खोदून सीतामाईला नैवेद्य समर्पण करतो. आजही नवीन घराच्या वास्तूचा पाया खोदण्यासाठी भूमीचे पूजन सुवासिनींकडून करून त्या सुवासिनीच्या हस्ते भूमिपूजन, पाया खोदणे, पायाभरणी केली जाते. अशा केल्याने पूजा 100% यशस्वी झालेले आहेत व त्यावर इमारती उभा राहिल्या आहेत. कुठल्याही मंदिरात प्रभू रामचंद्रांची सेवा समर्पित करताना अगोदर श्री मारुतीरायांना, त्यानंतर सीतामाईला व शेवटी श्री रामचंद्रांना सेवा समर्पण करावी. आपण सीतेला जोडवे, बांगड्या, हळदी कुंकू, ओटीचे सामान, हार, वेणी शक्य असेल त्यांनी साडी, मणी, मंगळसूत्र व नैवेद्य अर्पण करावा.